तर आता आली आहे आईकडे. इथं आल्यापासून एवढा आजूबाजूला भोंगे चालू आहे ना, काही ब्लॉग होत नाही आहे. आणि आता बाळ घरी आलं तर बाळाचं स्वागत कसं केलं तुम्ही नक्की कमेंटमध्ये आवडलं असेल तर सांगा. आणि जेव्हा इरा झाली होती, म्हणजे माझ्या भावाला पहिली मुलगी झाली होती, याच्यापेक्षाही ग्रँड वेलकम तिचं केलं होतं. त्याचा ब्लॉग मी टाकलेला होता, त्या 2 वर्ष आधीचा आहे. तो जुना झाला असेल ब्लॉग, तुम्ही बघून घ्या दिसला तर. आणि या पण बाळाचं असंच केलं, म्हणजे मुलाला वाटायला नको पहिलं होतं म्हणून त्याचं चांगलं केलं, माझं नाही चांगलं केलं. आजकाल सगळ्या गोष्टी मुलांच्या होतात. आमच्या वेळेस आमच्या मुलांचं एवढं नाही करता आलं, आम्हाला करायला नव्हतं कोणी त्याच्यामुळं. तर कसं वाटलं वेलकम केलेलं तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला आता व्हिडिओ बघा. तर बघा, स्पेशल फुलं डेकोरेट करणारा सांगितलेला होता, त्याच्यामुळं पूर्ण डेकोरेशन चालू होतं. याला कमीत कमी 3-3.5 घंट्याच्या जास्त लागले. आणि बघा किती छान सजवलं, किती मस्त सजवलेलं आहे. जेव्हा तो मोठा झाल्यावर बघेल की माझ्यासाठी पण माझ्या आईवडिलांनी इतकं छान केलं तर खूप चांगलं वाटेल. तर ही इकडे इरा हॉस्पिटलमधून तिला आणताना, आणि तिला पण खूप आनंद होत होता. थोडासा तिला हिरस येत होता की आई त्याला घेत आहे. पण आमची इथे सगळ्यात जास्त लाड तिचाच आहे, कारण की ती बोलते पण छान. आणि आणि हे बाळ बोलत नाही, त्यामुळे तिचा लाड सगळ्यात जास्त आहे घरामध्ये. सगळेच जण, पण तिला तरी वाटत होतं का माझ्याशी बोलत नाही, आईला का घेते. तर हिरसपणा मुलांमध्ये असतोच तो. तर आता घरी जात आहे वहिनी, आणि वहिनीची आई आहे साईडनं ज्या उभ्या आहे रेड साडीवाल्या. तर आई घरी पूर्ण स्वागताची तयारी करत आहे तिच्या. तर तुम्हाला दिसणारच ते पुढे पुढे. छान मस्त जंगी स्वागत केलं आहे बाळाचं. तर इकडे मस्त फटाके फोडले घरासमोर. आणि आतमध्ये बघा, आता तुम्हाला दिसेलच सजावट जी पूर्ण झालेली आहे, जे मगाशी दाखवले तुम्हाला. इथे बाबा पण उभे आहे, आणि बाबा पण खुश होते. एक मुलगा एक मुलगी मस्त छान झाली. तर इकडे आई, आता माझी आई वहिनीची आणि माझ्या भावाची छान अशी आतमध्ये यायच्या आधी स्वागत करत आहे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण खूप आनंद देतात. आणि घरामध्ये एक प्रफुल्लित वातावरण पण राहते, पॉझिटिव्ह एनर्जी येते. आणि बघा माझी इरा कशी छान बघत होती. आणि तिचं कसं असतं, नाही मला पण जे करायचं ते मला पण करता येतं. स्वागत चालू आहे आणि भारी वाटत आहे सगळं. मी नव्हते इथे हजर, तर वहिनीने मला व्हिडिओ पाठवला, ताई म्हणे तुम्ही टाकाल म्हणे. तर चला म्हटलं टाकून बघा किती छान घर सजवलं इथे. आणि जसं आमचं कुळदैवत आहे तुळजाभवानी, तर माझी आईने आल्याला घरात बघा किती सुंदर सजावट केल्या. त्या देवासमोर पण सजवलेलं होतं. आणि सगळं सजवायच्या आधी इथे रुमाल टाकला. सगळ्यात पहिले इराला बोलावलं, आणि इरानंतर मग त्यांना. तर ती पद्धत असते काय. ही माझी छोटी बहीण आहे, ती पण, फक्त मीच हजर नव्हती. मला फोन केला होता, पण माझं त्या दिवशी बरं नव्हतं वाटत, म्हणून मी दुसऱ्या दिवशी आली. हे आदल्या दिवशीचा कार्यक्रम आहे. तर बहिणी म्हणे ताई ब्लॉग टाकाल म्हणे. तर म्हटलं चला, तिने एवढ्याने केलं आणि मलाही छान वाटलं. फक्त मी एवढा चांगला प्रसंग मिस केला. तर तिला छान बोटायला तिचं स्वागत केलं. आणि तिला या गोष्टी खूप आवडतात, जेवढी तिला व्हॅल्यू द्याल ना तेवढं तिला आवडते असं यायला. तर आता वहिनी आतमध्ये येत आहे. खरंच म्हणतो ना आपण, आई होणं म्हणजे हा पुनर्जन्म आहे. आणि खूप तिला पण खूप त्रास झाला, खूप त्याच्यासाठी तिलाच हे करावं लागत, त्रास सहन करावा लागला, पहिलं पण आणि दुसरं पण. तर आता छान एक मुलगा एक मुलगी झाली, त्यामुळे छान वाटत आहे. तर इथे आतमध्ये आता देवाजवळ हे करत आहे, ठेवत आहे आई, आणि दर्शन करायला लावत आहे तिला. हा माझा छोटा भाऊ, आमच्या इथे सगळ्यात लहान एकच भाऊ आहे मला. आणि खासियत सांगतो बाळाची, माझ्या भावाला 12 बोटं आहे, माझ्या मोठ्या ताईला 11 बोटं आहे, मला आणि माझ्या लहान्या बहिणीला नाही आहे जन्मखून. पण याला पण बाळाला झालं होतं, पण ते काढलं काही कारणास्तव.